मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। मांगी MIDC मध्ये 1,79,00,000च्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम। गेल्या 25 वर्षापासून रखडलेल्या करमाळा तालुक्यातील मांगी येथील MIDC मध्ये आता प्लॉट वाटप सुरू झालं असून या नवीन लघु उद्योजकांना पाणी पुरवठा करण्यासाठी 1,79,00,000 रुपयांचा पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख महेश शेठ चिवटे यांच्या हस्ते करण्यात आला। व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांनी नारळ फोडून कामाचा शुभारंभ केला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते दिग्विजय बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, यश कल्याणी संस्थेचे चेअरमन गणेश करे पाटील, भाजपचे सरचिटणीस गणेश चिवटे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुभाष वारे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख ज्योतिताई शिंदे, माजी तालुका प्रमुख राहुल कानगुडे, शहर प्रमुख संजय शीलवंत, उपतालुका प्रमुख चंद्रकांत राखोंडे, पत्रकार नाशिक कबीर, अशोक नरसाळे, MIDC संचालक RR पाटील, फुलकुमार शहा, ऑइल उद्योजक सुपे आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख महेश चिवटे म्हणाले की उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नानं या पाणी पुरवठा योजनेला हा निधी मिळाला असून 5-5 गुंठ्यांचे 40 प्लॉट पाडण्यात आलेले आहेत। 736 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे हे प्लॉट उपलब्ध असून इच्छुक उद्योजकांनी ऑनलाईन हा प्लॉट घ्यावा। 5 गुंठ्यांपासून 20 एकरांपर्यंत हे प्लॉट आहेत। स्वर्गीय दिगंबरराव बागल यांनी MIDC ही उभी करण्यासाठी 25 वर्षापूर्वी प्रयत्न केले होते। आता ते काम सुरू झाल्याबद्दल दिग्विजय बागल यांनी समाधान व्यक्त केले।